नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली रूममध्ये असते आणि तिने अर्जुनला तयार होण्यासाठी कपडे काढून ठेवलेले असतात। अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तो मिस सायलीकडे बघत सायलीला म्हणतो की मिस सायली, तुम्हाला अगोदर चेंज करायचे असेल तर मी बाहेर थांबतो। सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, तुम्हाला जाण्यासाठी उशीर होईल, अगोदर तुम्ही तुमचं आवरून घ्या। म्हणून सायली खिडकीजवळ उभी असते तर अर्जुन खूप रोमांटिक होऊन सायलीकडेच बघत असतो, कारण पहिल्यांदा तो सायलीकडे या नजरेने बघत असतो, कारण सायलीमधील जो कॉन्फिडन्सपणा आहे तो दहीहंडीमुळे अर्जुनच्या लक्षात आलेला असतो आणि अर्जुन सायलीच्या चक्क प्रेमात वाहून गेलेला असतो। त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की अहो चैतन्य सर तुमची वाट बघत असेल, लवकर आवरा। अर्जुन म्हणतो की हो हो। तर सायली विचारते की अर्जुन सर, तुम्ही असे काही घडल्यासारखे माझ्याकडे का बघता? अर्जुन म्हणतो की मला असे वाटते की मिस सायली कधीही कुणाबरोबर न बोलणाऱ्या, शांत राहणाऱ्या, अशा अचानक दहीहंडी फोडण्यासाठी भरभर ओर चढणाऱ्या मिस सायलीमध्ये हा कॉन्फिडन्सपणा कुठून आला आणि इतक्या दिवस ही मिस सायली कुठे होतात? सायली म्हणत असते की अहो सर, आश्रमात असताना बाजूच्या मुलांचा आणि आमच्या आश्रमातील मुलांचा एक ग्रुप असायचा दहीहंडी फोडण्यासाठी आणि आमच्यामध्ये स्पर्धासुद्धा असायची आणि आम्ही ग्रुपनेच ही स्पर्धा जिंकायचं सुद्धा, आम्हाला बक्षीसंसुद्धा मिळायची आणि आमच्या ग्रुपमध्ये मुलामुलींचा कधीही भेदभाव नव्हता आणि आम्हाला बक्षीस मिळाल्यानंतर ते आश्रमाला तितकाच आमचा हातभार लागायचा। पण आज काय झाले माझेच मला समजले नाही, मी अशी भरभर वर कशी चढत गेले ते नंतर माझ्या लक्षात आले आणि मी आज चक्क माझे भान हरपून गेले होते आणि हा सुभेदारांच्या इज्जतीचा सुद्धा प्रश्न होता। मग मी सर तुम्हाला हरून कशी देऊ शकते? तर अर्जुन म्हणतो की सो स्वीट। तर सायली विचारते की काय सर, काय म्हटलात? अर्जुन म्हणतो की कधी कधी खरंच तुम्ही मला सरप्राईज देता, एखादी गोष्ट तुम्ही करू नये असे जेव्हा वाटते ना, पण परफेक्टली ती गोष्ट तुम्ही करून निघता आणि ॲक्च्युली तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात, पण ती स्टेज तुम्ही लपून ठेवता। लपून ठेवू नका, तो तुम्हाला त्रास देईन त्याला नक्की तुमचा हा स्ट्रेंथ दाखवा। तर सायलीला हसू येते। सायली म्हणते की अहो अर्जुन सर, चैतन्य सरांची वाट बघून पुतळा बनला असेल। अर्जुन म्हणतो की हो जातो आणि टेक केअर बाय असे खुशून तो म्हणत असतो। त्यानंतर अर्जुन बाहेर गेल्यानंतर सायलीच्या जीवात जीव येतो। सायली म्हणते की आता ह्या साड्या कुठे शोधू तेच कळत नाही। त्यानंतर इकडे राकेश आणि नागराज हे प्रियाला आतमध्ये घेतात आणि राकेश म्हणतो काय वजन वाढून ठेवले ग? तर नागराज म्हणतो की अगोदर भांडायचे बंद करा, तू ज्या कामासाठी गेली होती त्यात काय झाले ते मला सांग। तर प्रिया म्हणते की सांगते, पण अगोदर त्या रविराजला मला तोंड दाखवून येऊन द्या। तेवढ्यात रविराज प्रियाला आवाज देतो। प्रिया आणि नागराज राकेश बाहेर येतात तर रविराज म्हणतो की प्रिया माझ्यासाठी एक कॉफी बनव, म्हणून प्रिया कॉफी बनवण्यासाठी जाते। त्यानंतर इकडे सायली आपल्या रूममध्ये सर्वत्र साड्या शोधत असते, तेव्हा तिला साड्या शोधत नाही आणि एका टेबलच्या ड्रॉवरमध्ये तिची बॅग सापडते, त्यामध्ये सर्व साड्या भरलेल्या असतात। सायली विचार करते ही बॅग आणि ह्या साड्या येथे कशा आलात, म्हणून तिला सर्व आठवते की प्रियाने तिच्या अंगावर ते तेल सांडलेले आणि अस्मिता ताईने आणि प्रियाने नक्की ह्या साड्या लपून ठेवलेल्या असतील हे सायलीच्या लक्षात येते। तेव्हा सायली म्हणते की नक्की हे काम त्यांचेच असणार आणि तिला अर्जुन जे बोललेले असतात की तुला जे त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्या स्ट्रेंथचा तुम्ही वापर करा आणि त्यांच्या विषयी काही लपून ठेवू नका, नक्की त्यांना धडा शिकवा, कारण मिस सायली तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात। तर सायली लगेच साडी चेंज करते। त्यानंतर इकडे अस्मिता खूप वैतागलेली असते आणि त्या सायलीला साडी न घालून तिच्या साड्या आम्ही लपवल्या, तिला ड्रेस घालून सर्वांसमोर आलेले बघून सर्वजण तिच्यावर रागवतील, पण काहीतरी अशी सिच्युएशन घडते आणि सर्व त्या सायलीचेच कौतुक करतात। अगोदर त्या तन्वीला धडा शिकवला पाहिजे, कारण सायलीचेच अगोदर गुणगान होत असते, म्हणून अस्मिता भयंकर चिडलेली असते। त्यानंतर इकडे सायली ही आपली ती तेल सांडलेली साडी असते ती अस्मिताच्या रूममध्ये येते आणि तिच्या कपाटामध्ये ती साडी ठेवते। नंतर इकडे अर्जुन हा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा सायलीच्या त्या दहीहंडीचाच कार्यक्रम सर्व आठवत असतो। त्याला सायलीची ती कमाल खूप अशी आश्चर्याने वाटत असते। चैतन्याच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नसते। चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण आज त्या दहीहंडी कार्यक्रमाचंच दिवसभर आठवूयात, काम करायलाच नको। आणि चैतन्याला सुद्धा ते सर्व आठवते। तर अर्जुन म्हणत असते की खरंच मिस सायली पायऱ्या चढाव्या तशा भरभर ह्या दहीहंडी फोडण्यासाठी वर चढल्या, खरंच आज त्यांनी खूप कमालच केली।
चैतन्य म्हणतो, इतक्या लोकांबद्दल बोललो पण ते तुला ऐकले नाही आणि मिस सायलीबद्दल बोललो तर ते तुला लगेच ऐकू आले. अर्जुन म्हणतो की मिस सायलीने खरंच आज जादूच केली. अर्जुन म्हणतो की फुल ॲटिट्यूडमध्ये मिस सायलीने आपल्या ओढणीची गाठ बांधली आणि इतक्या भरभर त्या वर चढल्या. कारण जे मुले वर चढतात ते अगोदर ट्रेनिंगसुद्धा घेत असतात आणि मी तर वर चढण्यासाठी अगोदर घाबरतच होतो. पण मिस सायलीने खरंच आज जादूच केली. आणि मिस सायली जेव्हा दहीहंडी फोडण्यासाठी लागल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळा स्पार्क होता आणि ते खरंच मी सर्व नोटीस केले. तर चैतन्य म्हणतो की आम्ही बघितले पण नोटीस नाही केले बाबा. जेव्हा त्यांनी ती हंडी फोडली तेव्हा मला वाटले की त्यांना हे सर्व अगोदरपासूनच येतं. आज जो मिसेस सायलीने दहीहंडी फोडण्याचा चमत्कार केला ना सुपर फास्टपेटने, ते खरंच अर्जुनच्या तोंडातून सायलीचे इतके कौतुक ऐकून चैतन्याला मात्र आनंद होतो. त्यानंतर अस्मिता आपल्या रूममध्ये येते आणि कपाटामधून कपडे घेत असते पण त्यातून त्या तेलकट साडीचा वास येत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की ही तेलकट साडी इथे कुठून आली. तर सायली विचारते की काय झाले अस्मिता ताई, इतक्या चिडल्या का. तर अस्मिता ती साडी सायलीच्या अंगावर फेकते आणि तुझी ही साडी इकडे माझ्या कपाटात कशी आली असे विचारते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटात तुझी ही घाणेरडी साडी ठेवण्यासाठी. तर सायली म्हणत असते की त्या अगोदर एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही माझ्या अंगावर प्रियाने आणि तुम्ही मुद्दाम तेल सांडले ना. तर अस्मिता म्हणते की वाटेल जसे घाणेरडे आरोप माझ्यावर करू नकोस. सायली म्हणते की मुद्दाम तुम्ही माझ्या ह्या साडीवर तेल सांडले आणि साड्या लपवल्यात आणि तुम्ही जसे काही केले नाही तसे मी सुद्धा काही केले नाही असे बोलून सायली तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे प्रिया ही रविराजकडे येते आणि बाबा तुम्ही काय करतात, महत्त्वाचे मला तुमच्याबरोबर बोलायचे असं विचारते. रविराज म्हणतो की बोल ना. प्रिया म्हणते की विलास काकांच्या खुनाबाबतीत जे स्टेटमेंट मी कोर्टामध्ये दिलं होते ते मला वाचायला भेटेल का. रविराज म्हणतो की तुला वाचण्याची काय गरज, तुझ्या डोळ्यासमोर तू सर्व बोलली आणि ऐकलं, स्वतःचे स्टेटमेंट वाचायची तुला काय गरज. प्रिया म्हणते असते की अर्जुन आता आश्रमामध्ये गेल्यानंतर माझ्याकडून जे काही बोलून घेणार आणि सायलीसुद्धा आता हे सायलीचेच तो सर्व काही ऐकतो. मग अर्जुन हुशार आहे, नक्की काहीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करेल. रविराज म्हणतो की तू का घाबरतेस, मी सुद्धा तुझ्या सोबत आहे आणि जे घडले आहे तेच तर तू सांग फक्त. या मनात म्हणत असते की हे रविराज माझं स्टेटमेंट छाताडावर घेऊन मरणार की काय. वाचायला दिले असते तर मला पोलिसांना काय स्टेटमेंट द्यायची हे समजले असते. त्यानंतर इकडे अर्जुन चैतन्याला ह्या सायलीबद्दलचा जो धाडसीपणा आहे त्याचे कौतुकच सांगत असतो आणि मी सायलीमध्ये आता वेगळाच इमोशनपणा बघतोय. म्हणून तो जेव्हा तन्वीने म्हणजे प्रियाने अर्जुनचा हात पकडलेला असतो आणि सायलीने तन्वीला दाखवून दिलेले असते की तो तुझा बालमित्र असेल पण आता माझा नवरा आहे त्यामुळे त्याच्यापासून 4 फूट लांब राहायचे, हे जे घडलेले तो चैतन्याला सांगत असतो. आणि चैतन्याला सुद्धा समजते की आता अर्जुन नकळत हा सायलीच्या प्रेमात पडलेला आहे कारण तोंड भरून तो आता सायलीचे कौतुकच करतो आणि आत्तापर्यंत मी अर्जुनच्या तोंडातून सायलीच्या इमोशन्सबद्दल कधीच ऐकले नव्हते. म्हणून चैतन्यसुद्धा खुश होतो. त्यानंतर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही अर्जुनचा हात पकडून अर्जुनला म्हणत असते की जेव्हा तुम्ही आश्रमामध्ये प्रियाची स्टेटमेंट घेण्यासाठी जाता तेव्हा प्रियाचा खोटारडेपणा हा सर्वांसमोर नक्की आणा आणि प्रियाकडून नक्की वधून घ्या की विलासचा खून हा मधुभाऊंनी नाही केलेला आणि मधुभाऊंची यातून नक्की तुम्ही निर्दोष सुटका करतान माझी खात्री आहे. तर अर्जुन मनाशी खूप खुश होत असतो कारण सायलीने त्याचा हात पकडलेला असतो आणि मनोही मन अर्जुन नकळत सायलीच्या प्रेमात पडलेला असतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.